तारकर्लीमध्ये 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू. पुण्यातील 5 पर्यटकांपैकी 2 जणांचा बुडून मृत्यू. मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील घटना. महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य बस सेवा काही काळ बंद. कर्नाटक आणि कोल्हापुरातील आंदोलनामुळे खबरदारी. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते हेल्मेट वाटप. हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे याचे नागरिकांकडून प्रतिज्ञापत्राचे वाचन. राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल येणार एकाच मंचावर. मराठी भाषा दिनानिमित्त करणार कविता वाचन. शिवाजी पार्कवर गुंजणार मराठी आवाज. इंडियाज गॉट लेटेंट शो प्रकरणात यूट्यूबर आशिष चंचलानीची गुन्हा रद्द करण्याची याचिका. गुवाहाटीमध्ये नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी. महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत वाढ. अर्थव्यवस्थेत होणार 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची वाढ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विश्वास. मालमत्ता करदात्यांसाठी उल्हासनगर महापालिकेची अंतिम अभय योजना जाहीर. 24 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंतची अभय योजना. कर भरणाऱ्या नागरिकांना मिळणार मोठी सूट. नागपुरात जीबीएसचा आणखी एक बळी. जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या 3 वर. आजपर्यंत जीबीएसचे तब्बल 21 रुग्ण आढळले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर अंबरनाथ ते वांगणी दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान ब्लॉक. चाळीसगावमध्ये लग्नात 10 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी. दागिने ठेवलेली पिशवी लंपास करतानाचा अल्पवयीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चंद्रपुरात आरटीओ नाक्यावर ट्रक चालकांची लूट. लाच घेताना सापडला मोटर वाहन निरीक्षक. लाच घेण्यासाठी ठेवले होते दलाल. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुंबई पोलिसांची धडक मोहीम. 1.5 महिन्यात 350 बांगलादेशींची धरपकड. एकाच दिवसात 27 जणांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.